डोंगराळे चिमुकलीच्या हत्या प्रकरणात चिमुकलीला न्याय मिळावा या मागणीसाठी कुटुंबीय आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी कुटुंबियांची ठाम मागणी आहे। जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा कुटुंबियांनी इशारा दिला। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। डोंगराळे चिमुकली हत्या प्रकरणानंतर राज्यभर या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचे दिसून आलेले आहे आणि यानंतर आता कुटुंबियांतर्फे आजपासून उपोषणाला सुरुवात करण्यात येत आहे। आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही। आता माझ्या चिमुरडीला जायला 15 दिवस होऊन गेलेले, अजून शासनाने प्रशासनाने काहीच आम्हाला काही दिलेलं नाही। आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे 30 दिवसाच्या आत। असे प्रकार कायम घडत राहिले तर शासन काहीच करत नाही। 15 दिवस उलटले तरी देखील अद्याप कुठल्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नसल्याचा आरोप आता कुटुंबियांतर्फे लावण्यात येत आहे आणि आता या संदर्भात आजपासून त्यांच्या उपोषणाला देखील सुरुवात होत आहे। आता यानंतर प्रशासन काय भूमिका घेणार हे बघणं तितकंच औचित्य ठरणार आहे। डोंगराळेहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।